साधारणतः मंदिरापर्यंत जाण्यासाठी 5 मिनिटं लागतात। म्हणजे इथून चालत गेला आपण की 5 मिनिटांमध्ये अगदी इझिली मंदिरामध्ये पोहोचतो। मंदिरामध्ये मस्त असं दर्शन घेऊन ना पुढे खाली जाऊन लेक सुद्धा आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेन। आता आपण सगळ्यात पहिल्यांदा मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी। हा ना अगदी मोठा असा पार्किंग एरिया आहे, जिथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी इझिली पार्क करू शकता। इथे काही इन्स्ट्रक्शन्स त्यांनी लिहिलेले आहेत आणि इथून मेन एंट्रन्स आहे। हॅलो फ्रेंड, जसं की तुम्हाला समजलंच असेल की आपण आज आलेलो आहोत पुण्याच्या मावळमध्ये असलेल्या घाटेश्वर शिव मंदिर येथे। आता मंदिरात जाण्याआधी इथे काही सूचना लिहिलेल्या आहेत, त्या तुम्ही आवर्जून वाचा आणि मगच पुढे जा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाड्या वगैरे पार्क करण्यासाठी इथे कोणत्याही प्रकारचं पार्किंग तिकीट नाहीये। तुम्ही तुमच्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर अगदी इझिली इथे पार्क करू शकता। खूप मोठा असा स्पेस आहे। त्यानंतर ना आपण मग चालत मंदिराकडे जातो। अगदी 5 मिनिटाचा रस्ता आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी आणि खूप सुंदर अशी पायवाट आहे। पावसाळ्यामध्ये तर हे दृश्य ना अगदी पाहण्यासारखं असणार आहे। आता नाही म्हटलं तरी हळूहळू ऊन वाढायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर थोडा कोरडा वाटत होता, पण तरी सुद्धा ना इतका सुंदर रस्ता आहे ना। खूप छोटीशी अशी पायवाट आहे, आजूबाजूला शेती आहेत। इथले जे गावकरी आहेत ना त्यांची शेतं आहेत तिथे आजूला बाजूला। अगदी थोडासा असा हा कच्चा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून जाताना ना खूप छान अशा गावाकडच्या रस्त्यावरून चाललंय असं वाटतं। मला ना ह्या पायवाटेवरून चालताना अक्षरशः कोकणातल्या ज्या पायवाटा असतात ना त्यांचीच आठवण आली। इथे आता हळूहळू काही डेव्हलपमेंट सुरू आहे, थोडेफार काहीतरी स्नॅक सेंटर वगैरे आजूबाजूला बनवण्याची सध्या सुरुवात सुरू आहे इथे। आणि थोडंसं चालत आलं आपण साधारणतः 5-1 मिनिटाचं वॉक केलं ना की त्यानंतर आपण इथे पोहोचतो मंदिराच्या इथे। संपूर्ण काळ्या दगडातलं असं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेरच ही नंदीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे। मंदिरातलं शिवलिंग खूप सुंदर आहे। जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंगतुंगमा। या मंदिराच्या परिसराच्या आजूबाजूची शांतता ना इथे येऊनच अनुभवण्यासारखी आहे। मी तुम्हाला ती शब्दात सांगूच नाही शकत। जेव्हा तुम्ही इथे याल ना तेव्हाच तुम्हाला समजेल। तुम्ही सांभाळता मंदिर पूर्ण? आमचं जे ट्रस्ट नाही काय नाही, आमचे स्वतः। तुम्ही स्वतः स्वखर्चाने करता? गेला 200। महाशिवरात्रीचा खर्च कोण करतो मग? आम्हीच करतो। तुम्ही का गावकरी मदत करतात का? तशी तुम्ही आम्ही असेल करतात, पण आम्ही स्वतः करतो। आता त्या मठाला पत्र आणलं आम्हीच करतो। आता आपण ना या घाटेश्वर शिव मंदिराला आलेलो आहोत आणि तुम्ही ना माझ्या आजूबाजूचा परिसर बघा, खूप सुंदर असा परिसर आहे आजूबाजूला। आणि साधारणतः 200 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। महाशिवरात्रीला इथे खूप जास्त मोठा कार्यक्रम असतो, अगदी भाविकांची गर्दी असते इथे। यांची तयारी ना आत्ताच सुरू झाली इथली। मी ना 2-4 दिवस आधीच आले कारण की मला हे लोकेशन तुम्हाला दाखवायचं होतं। पण खूप सुंदर 200 वर्षापूर्वीचं अगदी काळ्या दगडातलं हे मंदिर आहे आणि इथला आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे। वाटेतून येताना ना छान अशी शेती लागते, शेतीतून आपण येतो आणि ना शेतीतून आल्यानंतर मग थोडीशी पायवाट आहे। गाड्या तुम्ही तुमच्या पार्किंगला गाड्या लावू शकता, 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी इझिली इथे पार्क करू शकता। आणि गाड्या लावल्यानंतर थोडंसं चालत यायला लागतं साधारणतः 4-5 मिनिटापुरतं आणि चालत आल्यावरती आपण ह्या लोकेशनवरती येऊन पोहोचतो। खरंच खूप जास्त सुंदर लोकेशन आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी ना आपल्या पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूचे म्हणा किंवा पुण्यातले लोक म्हणा घोराडेश्वरला ना प्रचंड प्रमाणात जातात आणि घोराडेश्वरला खूप जास्त गर्दी असते महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा। इथे ना त्या मानाने तुम्हाला कमी गर्दी भेटेल आणि इथलं आजूबाजूचं वातावरण इतकं पीसफुल आहे ना, खूप शांतता आहे। म्हणजे इथला वातावरणातला गारवा, आजूबाजूला झाडं असल्यामुळे ना खूप छान अशा वाऱ्याचे झुळूक येत आहेत, सावली भेटते। इतक्या कडक उन्हामध्ये मी इथे आले ना आणि तरीसुद्धा इथे प्रचंड प्रमाणात सावली आणि इतकं छान वाटतंय ना। आवर्जून असं महाशिवरात्रीला कुठे फिरायला जाणार असाल ना तर तुम्ही ह्या घाटेश्वर मंदिराला नक्कीच भेट द्या, खरंच खूप छान वाटतंय इथे।
साधारणतः 200 वर्षापूर्वीची ही शंकराची पिंड आहे या मंदिरातली आणि पूर्ण काळ्या दगडातलं मंदिर आहे। मंदिर फिरून झाल्यावरतीच ना पुढे एक रस्ता इथल्या छोट्याशा तलावाकडे जातो। आता ना आपण मंदिराच्या तिथे जाऊन आलो। मंदिराच्या तिथून थोडासा खाली येण्यासाठी मार्ग आहे आणि तिथून आल्यानंतर ना आपल्याला लेकच्या तिथे जाता येतं। इथे ना एक छोटासा डॅम आहे, लेक आहे, काहीतरी आहे। आपण आता जाऊन बघूयात नक्की काय आहे। इथे ना खाली जाण्यासाठी थोडीशी जागा आहे, आपण जाऊन बघूयात काय आहे नक्की। मंदिरापासून तलावाकडे जाण्यासाठी सुद्धा 5 ते 10 मिनिटाची एक छोटीशी पायवाट आहे। आजूबाजूला तुम्ही पाहू शकता सध्या ऊन थोडं वाढत चाललंय, त्याच्यामुळे सगळी झाडं सुकलेली आहेत। पण तुम्ही जर ह्या मंदिरापर्यंत दर्शनासाठी आलात ना तर पुढे 5 मिनिटं चालून ह्या तलावाला सुद्धा नक्कीच भेट द्या। इथे आलात ना तर या तलावाला भेट दिलीच पाहिजे, नाहीतर तुम्ही फक्त मंदिरात दर्शन घेऊन रिटर्न जाल आणि मग नंतर हा अतिशय सुंदर असा व्ह्यू तुम्ही मिस कराल। तिथून साधारणतः 5 मिनिटाची पायवाट आपण चालून आलो ना। मंदिरापासून फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे। येताना अगदी छोटासा रस्ता आहे, पायवाट आहे, आजूबाजूला थोडेसे काटेवन आहेत। सांभाळून या आणि तिथून 5 मिनिटं चालत आलं की आपण ह्या सुंदर अशा या तलावाचं पाणी ना खूप म्हणजे खूप जास्त स्वच्छ आहे आणि मगाशी तुम्ही तो इन्स्ट्रक्शन बोर्ड पाहिलात ना, त्याच्यावरती त्यांनी लिहिलं होतं की इथे ना पाणी खोलगट आहे, पाण्याचा अंदाज येत नाही, त्याच्यामुळे पाण्यामध्ये खूप जास्त आतमध्ये उतरू नका। पाण्याच्या बाजूला तुम्ही मस्त असं बसू शकता किंवा पाण्यामध्ये थोडेसे पाय ओले करू शकता, पण ना खूप जास्त आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका। सध्या ना खूप जास्त ऊन वाढत चाललंय, पण तरीसुद्धा तलावाचं पाणी एकदम थंडगार होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला किंवा इथे आजूबाजूला बरेच मोठे मोठे वृक्ष आहेत, त्यामुळे इथलं वातावरण खरंच खूप जास्त सुंदर होतं। इथे ना मी रीलसाठी व्हिडिओ शूट करत होते। आपल्या इंस्टावरती खाद्य भ्रमंती आणि भटकंती नावाचं पेज आहे, तुम्ही जर अजून ते फॉलो केलं नसेल ना तर नक्कीच जाऊन फॉलो करा। आता आपण ना खाली ह्या लेकवरती उतरून आलोय आणि ना हा लेक पण खूप जास्त सुंदर आहे। आधी ना हे लोकेशन बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं, त्याच्यामुळे पण आता कसं झालंय की रील्स वगैरे सगळेच जण भरपूर प्रमाणामध्ये पाहतात, त्याच्यामुळे आता बऱ्याच लोकांना हे लोकेशन माहीत पडलंय। आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता, हे पाणी इतकं स्वच्छ आहे ना, खूप जास्त स्वच्छ पाणी आहे, खूप सुंदर पाणी आहे आणि ना आजूबाजूला खूप सुंदर शांतता आहे। खूप जास्त ऊन आहे तरी इथे ना पाण्याचा गारवा इतका आहे ना की त्याच्यामुळे ऊन जाणवत नाहीये। आणि ना आता दुपार आहे तरी सुद्धा बऱ्यापैकी लोक इथे आलेले आहेत। खरंच खूप सुंदर लोकेशन आहे। तुम्ही जर महाशिवरात्रीला कुठे जायचं प्लॅन करत असाल, पुण्याच्या किंवा पिंपरी चिंचवडच्या जवळ असाल ना तर तुम्ही ह्यावाल्या लोकेशनचा विचार नक्कीच करू शकता, इतकं सुंदर लोकेशन आहे हे। पुण्यापासून साधारणतः 50 किलोमीटर आणि पिंपरी चिंचवडपासून साधारणतः 38 किलोमीटरवरती हे घाटेश्वर शिव मंदिर आहे। पुणेकर किंवा पिंपरी चिंचवडकर तुम्ही जर ना आता घोराडेश्वरला जाणार असाल उद्या किंवा महाशिवरात्रीनंतर कधीसुद्धा, तर एकदा ना ह्या घाटेश्वर मंदिराला जाऊन या। तुम्हाला ना नक्कीच इथे गेल्यावरती वेगळा तुम्हाला सुद्धा ना हे ठिकाण खूप जास्त आवडणार आहे, तुम्हाला हे ठिकाण सुद्धा। म्हणजे ना हे ठिकाण असं की इथे तुम्ही ना डबे वगैरे घेऊन येऊ शकता आणि डबे वगैरे घेऊन इथे जेवू शकता। अशी मोठी मोठी झाडं आहेत आजूबाजूला। हा ना थोडासाच रस्ता असा आहे, पायवाट आहे छोटीशी, पण ना खूप छान आहे। ह्या रस्त्यावरून जायला पण ना मजा येते अगदी। इथे येताना पाण्याची बॉटल, खाऊ वगैरे सोबत घेऊन या। काय खाऊ खाल्ला तर तो कचरा तुमच्या सोबतच न्या, इथे आजूबाजूचा परिसर घाण करू नका। खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे। लोकेशन खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। मला ना इथे जाऊन खरंच खूप जास्त छान वाटलं। तुम्ही जर इथे गेलात ना तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।